जय शिवराय. नमस्कार मित्रांनो. जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आपल्या मराठमोल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे HG ट्रॅव्हल्स पे. मित्रांनो, साधारणतः 1 वर्ष झालं असेल आम्ही गड किल्ल्यांवर ट्रेक करून व्हिडिओ बनवायचे आम्ही वंचित राहिलो. त्याचं कारणही तसं आहे की आम्ही संवर्धनाच्या म्हणजे गड किल्ल्यांचे जे संवर्धन असतात त्याच्यामध्ये आम्ही गुंतलो होतो. दोघेही आम्ही संवर्धनामध्ये भाग घेतो नेहमीप्रमाणे, कारण इच्छा प्रत्येक वेळेस आमची तीच असते की महाराजांसाठी आपलं काहीतरी योगदान असावं, म्हणून आम्ही अशा प्रकारे करतोय. तर आज आम्ही या वर्षाची पहिली ट्रेक करतोय, ती पण सुरुवात करतोय ती राजमाची किल्ल्यापासून. मित्रांनो, आता आपण जिथं उभे आहोत ना, तर माझ्या समोर बघताना ते आहे राजमाची. म्हणजे राजमाची 2 बालेकिल्ल्यामध्ये विभागला जातो. तो आहे श्रीवर्धन आणि याच्या साईडला झाडे आहेत, पण पाठीमागे आहे मनोरंजन फोर्ट. आणि आता आपण आलेलो आहोत, हे अति प्राचीन असे शिवमंदिर आहे. हे गोधनेश्वर शिवमंदिरला आपण भेट देण्यासाठी आलेलो आहोत. बरेच ट्रेकर ट्रेक करायला येतात, राजमाची करतात किंवा मनोरंजन हे बालेकिल्ले, हे दोन्ही बालेकिल्ले करून जातात. परंतु जे महत्वाचं आहे की जे गोधनेश्वर मंदिर जे आहे, शिवमंदिर आहे, ते बघायचं राहून जातात. कारण की काय माहितीये का, त्याची येण्याची वाट माहिती नाही. तर या दोन्ही गाड्यांच्या, ह्या दोन्ही बालेकिल्ल्यांच्या मध्ये जे गावाकडनं एक पायवाट जाते, ही पायवाट आपल्याला 5 मिनिटं चालत घेऊन हे गोधनेश्वर मंदिराकडे खाली घेऊन येते. तर चला आपण जाऊया आणि हे गोधनेश्वर मंदिर आपण बघूया. उद्यानवाडी गावात वसलेले हे प्राचीन शिवमंदिर केवळ देवाचं निवासस्थान नाही, तर इतिहास, भक्ती आणि वास्तुकलेचे संगम आहे. हे मंदिर हेमांडपंत स्थापत्य शैलीत बांधलं आहे, जिथं कालसर दगडातून उभी राहिलेली शिवभक्ती आपल्या डोळ्यासमोर साकार होते. सभामंडपातील 24 दगडी खांब काळाच्या झळा सोसत आजही भक्कमपणे उभे आहेत, जणू काही त्यांनी हजारो शिवभक्तांची साक्ष दिली आहे. गर्भगृहासमोर विराजमान असलेला नंदी भक्तांना एकाग्रतेने शिवाच्या दिशेने पाहायला शिकवतो. डाव्या बाजूला गणेश मूर्ती तर उजव्या बाजूस आपल्या देवीची मूर्ती पाहायला मिळते. मंदिराच्या बाजूला असलेले गोमुख, जिथून सतत वाहणारं पवित्र पाणी कुंडात जमा होतं, जणू शिवाची कृपा अखंड वाहतोय भक्तांच्या मनाला शांती देण्यासाठी. हे केवळ एक मंदिर नाही, ही आहे श्रद्धेची जागा, परंपरेची ओळख आणि सह्याद्रीच्या कुशीत असलेली शिवभक्ती. गोधनेश्वर मंदिर आता बघून आलेलो आहोत आणि आता आपण ट्रेकला सुरुवात केलेली आहे. आता आपण पहिल्या बालेकिल्ल्याला चालत, ते म्हणजे श्रीवर्धन. तर माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता. राजमाची किल्ल्यास पूर्वी कोकणचा दरवाजा असे म्हटले जायचे. कल्याणच्या 1657च्या स्वारीनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी पुणे आणि कल्याण विभागात बोरघाटावरील म्हणजेच लोहगड, तुंग, तिकोना, विसापूर आणि राजमाची सुद्धा स्वराज्यात दाखल करून घेतलं होतं. यामुळे पुण्यापासून ते ठाण्यापर्यंतचा सर्व प्रदेश ह्या स्वराज्यात दाखल झाला. साधारण 1689 पर्यंत हे सर्व किल्ले स्वराज्यात होते. त्यानंतर 1713 मध्ये शाहू महाराजांनी कान्होजी आंग्रे यांना हा किल्ला दिला होता. कधी पाऊस आणि धुके तर कधी प्रखर ऊन, ह्या सह्याद्रीचे प्रत्येक रूप वेगळेच असते. अशा या सह्याद्रीच्या कुशीत वसलेला राजमाची किल्ला. राजमाचीला भेट दिली की वाटतं काल कितीही पुढे गेला तरी काही गोष्टी ह्या कायम राहतात. पावसाळ्यात धुक्याच्या पदराखाली लपलेला हा किल्ला स्वप्नात भासतो आणि उन्हाळ्यात तोच किल्ला आपल्या कडेकोट अस्तित्वाने सांगतो, मी अजून इथेच आहे. प्रत्येक पायरी, प्रत्येक वळण आणि प्रत्येक दरीतून झिरपणारा अनुभव हा वेगळा असतो. आता आपण उभे आहोत, ते कालभैरव मंदिर आहे. कालभैरवनाथाचं मंदिर आहे किंवा याला भैरवाची खिंड सुद्धा म्हटलं जातं. तर माझ्या ह्या उजव्या साईडला बघता, हा जो आहे हा श्रीवर्धन आहे, श्रीवर्धन बालेकिल्ला. आणि हा जो आहे हा मनोरंजन बालेकिल्ला.
महाराष्ट्रात असा एकच किल्ला आहे की त्याला 2 बालेकिल्ले आहेत, ते म्हणजे एक श्रीवर्धन आणि एक मनोरंजन. तर ह्या मनोरंजनला जाण्यासाठी जी वाट आहे त्या काळ भैरव मंदिराच्या बरोबर 5 जी वाट जाते ती आपल्याला मनोरंजन बालेकिल्ल्यापर्यंत घेऊन जाते. आणि या साईड श्रीवर्धन साईडची जी वाट आहे ती या साईडला सरळ आपल्याला श्रीवर्धन बालेकिल्ल्यापर्यंत घेऊन जाते. तर आता आपण पहिलं चाललेलो आहोत हा श्रीवर्धन बालेकिल्ला बघायला. चला आता आपण श्रीवर्धन बालेकिल्ले पाहूया व तिथली गाड्याची माहिती घेऊया. जसं जसं आम्ही वर चढत गेलो तसं तसं निसर्गाने आपली खरी ताकद दाखवायला सुरुवात केली. हवा आणि पावसाचा वेग इतका होता की पुढे जाताना आम्हाला पावलं सारवावी लागत होती. वाऱ्याच्या झोतात उभं राहणंही कठीण झालं होतं. ढग जणू जमिनीवर उतरले होते आणि थोड्याच वेळात आम्ही पोचलो गडाच्या महादरवाजाजवळ. समोर उभा होता राजमाची, भक्कम, शांत आणि कालाच्या साक्षीदारासारखा. पावसात भिजलेली बुरुज, दरवाजावरची झाडं आणि गार वाऱ्याची मिठी हा फक्त किल्ला नव्हता, हा होता एक जिवंत इतिहास. जिथं पावसात भिजणं म्हणजे निसर्गाशी एकरूप होणं असतं आणि चढाई म्हणजे आत्म्याशी संवाद. राजमाचीने आम्हाला थकवलं नव्हतं, उलट त्याने आमचं मन हलकं केलं होतं. काही अंतर चालल्यानंतर आपल्याला समोर पाण्याचं टाकं दिसतं. आधी जपून ठेवलेलं गडाच्या पोटात खोल कोरलेलं पाण्याचं टाकं. त्याचबरोबर नजरेस पडतात डोंगराच्या आत कोरलेली खोली, जणू एखाद्या काळाच्या कारागिराची साक्ष देत असलेली गुहा. बालेकिल्ल्यावर पोचल्यावर अंगात नवं बल आलं. क्षणभर थकवा गेला आणि डोळ्यापुढे उघडली ती सह्याद्रीची एक जिवंत चित्रकथा. त्या उंच तटबंदीवर उभं राहून खाली पाहिलं तर दिसत होतं धुक्याच्या पडद्याआड लपलेल्या खोल दऱ्या, हिरवगार घनदाट जंगल आणि वाऱ्याच्या लाटा अंगावर घेत उभं असलेलं सह्याद्रीचं भरदस्त रूप. बालेकिल्ल्यावरून दिसणारं ते दृश्य केवळ देखणं नव्हतं, हे होतं शांत करणाऱ्या आठवणीसारखं, जणू कालाच्या कुशीत हरवलेलं एखादं गूढ स्वप्न. बालेकिल्ला पाहून झाल्यानंतर आम्ही समोर असलेल्या बुरुजाकडे निघालो. ह्या धबधब्याचे सौंदर्य पाहण्यासाठी तब्बल आम्ही 2 तास तेथे थांबलो. मनात प्रचंड उत्सुकता आणि डोळ्यात एक चित्र उभं होतं, जणू पावसाची शुभधार कातल धारावरून कोसळते आणि त्या नादात मन हरवून जाते. पण निसर्गाने मात्र वेगळंच ठरवलं होतं. धुक्याची चादर इतकी दाट होती की त्या सौंदर्याचं केवळ अस्तित्व जाणवत होतं, पण दर्शन काही होत नव्हतं. आम्ही वाट पाहिली, साथ घातली, पण त्या धुक्याआड लपलेलं सौंदर्य आमच्याशी लपाछपीच खेळत राहिलं. थोडंसं निराश झालो खरे, पण त्या धुक्यानेच एक गोष्ट शिकवली. काही वेळेला सौंदर्य हे पाहण्यासाठी नसतं तर अनुभवण्यासाठी असतं. आता तुम्हाला सांगायचं आहे की हा आहे वरचा बुरुज, पण ह्या वरच्या बुरुजाला सुद्धा एक तटबंदी दिलेली आहे की जेणेकरून हा मुख्य बुरुज जो आहे हा मुख्य बुरुज साबित राहावा, त्यासाठी ह्या गडाला अजून एक तटबंदी दिलेली आहे. जेणेकरून जर मारा झाला, तोफांचा माराला शत्रूने जर मारा केला तर त्या पहिल्या तटबंदीला मारा बसेल आणि जी दुसरी आपली तटबंदी आहे ती साबूत राहू शकेल, यासाठी एक केलेली तटबंदी. आणि त्याचा जो जायचा जो मार्ग आहे तो तुम्हाला दाखवतो. पहिली तटबंदी आहे आणि आता आपण आलो ज्या वाटेत ना ती हा मेन बुरुज, मेन तटबंदी गडाची आहे, जेणेकरून शत्रूचा जरी मारा झाला तरी ह्या तटबंदीला होऊ शकतो. आणि ही तटबंदी जी आहे किंवा हा आपला जो मेन मुख्य बुरुज जो आहे हा व्यवस्थित साबूत राहावा यासाठी केलेली ही रचना आहे. ही तटबंदी एवढीच नाही, ते याच्या आणखीन वर होते. त्याचं कारण असं इकडे आता हे जे आहे चित्र, हे चित्र इथून शत्रूला मारा करण्यासाठी म्हणजे इथून बाण वगैरे टाकण्यासाठी किंवा काही इतर जेणेकरून यातून शत्रूला मारा होईल
किंवा कोळसा म्हणा, तेल म्हणा, तर हे टाकायचं अजून एवढ्या आहे. आणि त्याच प्रकारे या तटबंदीवरून बाहेर जाण्यासाठी एक मार्ग केलेला आहे. ह्या इथून जर पायऱ्यावरून आला तर हा जो खाली मार्ग जो आहे हा डायरेक्ट तटबंदीच्या बाहेर. समजा जर शत्रूने जर आक्रमण केला आणि इथून जर आपल्याला पालायचं झालं तर त्यासाठी ह्या मार्गाचा जास्तीत जास्त उपयोग केला. आता आपण श्रीवर्धन बालेकिल्ला हा पाहिला. आपल्याला जायचं आहे मनोरंजन बालेकिल्ल्याला, परंतु पाऊस एवढा आहे आणि धुकं एवढं आहे ना की आम्हाला श्रीवर्धनच व्यवस्थित बघायला नाही मिळाला किंवा तुम्हाला पण दाखवता नाही आलं, कारण विजिबल नाही. बघा तुम्ही तो मनोरंजन बालेकिल्ला आहे पण इथूनच काय दिसत नाही, कॅमेऱ्यामध्ये काय दिसणार आहे. तर आम्ही तिकडे जाण्याचं टाळतो आणि असा बेत केला की आम्ही पुन्हा कधीतरी येणार आणि मग पुन्हा पहिल्यांदा मनोरंजन किल्ला बघणार, बालेकिल्ला बघणार आणि मग श्रीवर्धन किल्ला बघणार आहे. तर वेळ आहे आता तुमची रजा घ्यायची. जे की आम्हाला तुम्हाला व्हिडिओ दाखवता काही भाग बालेकिल्ल्याचे दाखवता आले तर ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण दिसत नाहीये त्यामुळेच हा प्रॉब्लेम आहे. तो नेक्स्ट टाइम कधीतरी चान्स मिळाला तर नक्की तुम्हाला व्यवस्थित स्पष्टीकरणासह आम्ही या अवशेष आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न. नक्कीच. आणि अशी पण मी तुला म्हटलं की पावसाचा अभाव जरा आज जास्तच आहे, त्यामुळेच आम्हाला शूट करण्यासाठी जरा खूपच त्रासदायक ठरला आज. कारण भरपूर वेळा आम्ही प्रयत्न केला की सर्व पूर्ण गड आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो, नेहमीच करतो आणि आजही करायचं होतं. एक तास आम्ही वेट सुद्धा केला की पाऊस जाईल आणि तुम्हाला पाऊस पूर्ण होईल. आता तुम्ही बघू शकता मनोरंजन बालेकिल्ला आहे. काहीच आता तुम्हाला दिसत होता, थोडासा तरी डोंगर दिसत होता, आता काहीच नाही दिसत. म्हणजे वातावरण एवढं क्षणात चेंज होतंय ना की काहीच आम्हाला दाखवता येत नाही. आणि वेळ पण झालेली आता संध्याकाळचे 5 वाजत आलेले आहेत, तर आम्ही सुद्धा आता निघायची तयारी करतोय. चला तर मग भेटू आणखीन एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला पुन्हा एकदा आम्ही सांगतो की हा मनोरंजनचा सुद्धा आम्ही व्हिडिओ पुढे टाकणारच आहोत, पण ज्यावेळी सगळं एरिया विजिबल असेल त्यावेळेस पुन्हा एकदा येऊ इकडेच. राजमाची हे सुंदर आहे, तुम्ही पण एकदा येऊन इकडे पाहायला पाहिजे. आणि खूप इझी ट्रेक आहे. इझी ट्रेक आहे. ट्रेकचा म्हणजे जास्त वेळ नाही लागणार तुम्हाला, अर्धे तासातच आहे. मनोरंजन घ्या किंवा हा घ्या, 20 ते 25 मिनिटात तुम्ही सर करू शकता. आणि अगदी तुम्ही वरचं जे आहे ते सगळं खडतर प्रवास आहे, जे पूर्ण बालेकिल्ल्यापासून पूर्ण तटबंदी जे आपण पाण्याच्या टाके आहेत किंवा काय जे पाहण्यासारखं आहे ते तुम्ही एका तासामध्ये पूर्ण पाहू शकता. म्हणजे तुम्ही वन डे म्हणजे एका दिवसाचं जर आयोजन केलं तर नक्कीच तुम्ही मुंबईहून इथे येऊन पुन्हा मुंबईला जाऊ शकता, हे नक्कीच आहे. तर ठीक आहे, चला घेतो आता रजा. जय जिजाऊ, जय शिवराय.